माझ्या तळपायाच्या आत मस्तकात जेव्हा जाते त्यानंतर मग मी तिच्या लोकांना अर्थात त्यांचा हक्क म्हणजे मी स्वतः त्यांना काही देत नाही कारण तेवढी माझी कुवत पण नाही आहे, पण तुमचं हक्क काय आहे हे सांगण्याचं काम मी तिथे करतो. आणि जेव्हा ते जागृत होतात त्यानंतर मग जे संघर्ष होतो मग मोर्चे आंदोलनं उपोषणं जे काय सविनय पद्धतीचा वापर करून त्या संविधानिक पद्धतीच्या मार्गाने अगदी 75 वर्ष ज्या वाड्या वस्त्यांना रस्ता वीज पाणी नव्हे तर मतदानाचा अधिकार नव्हता अशा वाड्यांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक वाड्या आहेत, त्यापैकीच एका वाडीमध्ये आज आपण जाणार आहोत. तिथेच काय मीठ असेल तर तिथेच खाणार आहोत, कारण ही जी मीठ आहे ती त्या लोकांच्या सानिध्यात खाताना एक तुम्हालाही ती जाणीव असावी शहरी लोकांना. कारण ह्या देशामध्ये 2 प्रकारचे भाग झालेले आहेत, एक शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत. माझं म्हणणं असं आहे की शहरी इंडिया आहे त्याला सगळ्या सुविधा मिळतात, तर त्यांनी ग्रामीण भारतातील जे काही माझा भाऊ आहे कारण प्रतिज्ञा तर रोजच म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण ते जर बांधव असतील तर मग त्यांच्यावर अन्याय कसा हा प्रश्न कायम विचारत राहतो. तर अशा पद्धतीचं काम आहे हे जे चालवणार हे जो बालगाम आहे तो आमचा व्हॉलेंटरी उपक्रम आहे. जसं आता सतीश आहे, राजेश जसं कोकणकट्टा आहे तसंच आमची एक टीम आहे ज्यामध्ये सेल्फ कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही या मुलांना जसे आता आमचे लेखिका किंवा उपाध्याय पोरं बघितले आणि समाजात पण वाटते की जेव्हा 5-5, 6-6 मुलं क्लासेस नाही देऊ शकत आम्ही त्यांना काही नाही अशा परिस्थितीत 67-68% पोरं जेव्हा मार्क्स काढतात तेव्हा तुमच्यासारखे जे काही दातृत्व दाखवणारी लोक आहेत, मग कोकणकट्टा असेल, स्वामी समर्थ मठ असेल किंवा आणखी तुमचे जे रजिस्टर केलेलं समर्थराज मंडळ असेल, प्रतिष्ठान असेल, या सगळ्यांचं तेवढं तुम्ही केलेला कष्टाचं चीज कुठे आहे तर मुलं गावातली मुलं जी शिकू शकत नव्हती किंवा वाडीतली लोक पोरं शिकू शकत नव्हती, जेव्हा त्यांचं छत्र हरवलेलं आहे अशा छत्र हरवलेल्या मुलांनी जेव्हा 10वी 12वीमध्ये पास होतात चांगल्या मार्काने तेव्हा तेवढंच एक पुण्याचं काम आपल्या हातून घडलं असं समजून आम्ही हे बालग्राम प्रकल्प चालवतो. इथे कोणीही आमच्याकडे पेड वर्कर नाही, स्वच्छेने आपापली कामधंदे सांभाळून आम्ही सगळं चालवतो. त्या सगळ्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू.